महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील राजकोट ठिकाणी मागील 8 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा राज्य सरकारच्या मार्गदर्शनात बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। मात्र एका मामूली वाऱ्याने तो पुतळा जमिनीवर पडून खंडित झाला। त्यामुळे महाराष्ट्र येथील संपूर्ण जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला असून महाविकास आघाडीच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर जोडे मारो आंदोलन करण्यात आले। पुलगाव येथे नगरपालिका समोर हे आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर, सुनील ब्राह्मणकर, राष्ट्रवादीचे श्याम देशमुख, शिवसेनेचे प्रशांत बाळा शहागडकर, राजू विरुडकर, मुन्ना शुक्ला, दिलीप वडिवकर, नटवर चौबे, सुरेश गोतमारे, राजेंद्र रवाले, गोविंद दैया, डॉक्टर राऊत, विजय भटकर, रमेश शर्मा, बंटी सोनी, मुस्ताक हुसेन, गजू पचारे, इम्रान शेख, डेव्हिड जेकब, करामत भाई, रूपराव राऊत, गौतम गजभिये, किरण मळमकर, अश्विन शहा आदी उपस्थित होते। काँग्रेस कमिटीचा मी जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जो राजकोट येथे पडला त्याचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 4 दिवसा अगोदर राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा जो स्थापित झाला होता, मागच्या डिसेंबर महिन्यामध्येच आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि अवघ्या 8 महिन्यामध्ये तो पुतळा पडला। शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहे। हिंदू हृदय सम्राट शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान हा या ठिकाणी झालेला आहे। या सरकारने जबाबदारी झटकण्याचं काम केलं। त्यांनी सांगितलं की हा पुतळा नेव्ही यांनी बांधला होता आणि त्यामुळे तो पडला, परंतु त्यामध्ये भारतीय नौदलाची तयारी करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। या सरकारला लाज वाटायला पाहिजे की 3-3.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हा पुतळा उभा केला आणि अवघ्या 8 महिन्यामध्ये तो पुतळा पडत असेल। 1952 साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि 1961 साली यशवंतराव चव्हाण यांनी उभा केलेले पुतळे आज गायक या ठिकाणी दिमाखाने उभे आहेत। शिवाजी महाराजांनी 350 वर्ष अगोदर उभे केलेले किल्ले आजही दिमाखाने या महाराष्ट्रामध्ये उभे आहे, परंतु 8 महिन्यामध्ये भ्रष्टाचारांनी बरबटलेले या सरकारचे पुतळे अवघ्या 8 महिन्यात पडतात ही महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत दुर्दैवाची अशी बाब आहे। आणि या सरकारने आपली जबाबदारी झटकण्याचं काम केलं, भ्रष्टाचार केला। यामध्ये आपल्या नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरण्यात आलं हे कोणालाच माहीत नाही आणि पुतळा त्या ठिकाणी पडला। संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवप्रेमींचं या ठिकाणी मन दुखवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। म्हणून अशा सरकारला डोळे मारण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडीतर्फे आज या ठिकाणी आयोजित केला आहे आणि अशा सरकारचा निषेध करणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो। जर सरकार महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं काम करत असेल तर या सरकारला क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारून आपलं सरकार, केंद्र सरकारने हे सरकार बरखास्त करायला पाहिजे। महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी माफी मागतात, माफी मागण्यापेक्षा तुम्ही या सरकारला बरखास्त करण्याचं काम करा। या सरकारने हे काम केलं, माफी तर मग तुम्ही पुलवामाची मागितली पाहिजे, माफी तुम्ही बेरोजगाराची मागितली पाहिजे, माफी या देशामध्ये महागाई वाढली त्याची मागायला पाहिजे, परंतु हे न करता फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अशा प्रकारचं कृत्य करत आहे। आणि म्हणूनच संपूर्ण महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलनाच्या मार्फत तुमचा जाहीर निषेध करत आहे असं मी या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे महायुती सरकारचा महायुती सरकारचा जाहीर निषेध असो, महायुती सरकारचा जाहीर निषेध असो, महायुती सरकारचा जाहीर निषेध असो। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।